तर हॅलो गाईज, आज आहे 20 मार्च आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या सातारामधील गावांची यात्रा चालू आहे आणि आज आहे आपल्या राजाराम मामांच्या गावची यात्रा म्हणजेच आंबोड्याची यात्रा. तर आमची सगळी टीम चालू आहे आंबोड्याला आम्ही आज आणि त्यात आणि 20 तारीख होती. 20 तारीख म्हणजे आमचं फेजिंग असते, तर फेजिंग मध्ये दिवसभर भरपूर वैतागलेलो, पण तरी पण आता मामांच्या गावाला जायचंय त्यामुळे त्याला मूड लाईट झालाय, फ्रेश झालाय, तर तिथे जाऊन भरपूर एन्जॉय करायचंय. तर तुम्हाला जाऊन दाखवतो यात्रेत काय आम्ही एन्जॉय केलं ते. तर भेटूया तुम्हाला आता आंबोड्यामध्ये. तर चलो चलो आंबोड्याला. तर गाईज, नेहमी प्लॅनमध्ये लेट करणारा माणूस म्हणजे आप्पा. आमचा प्लॅन झाला पण यायला लेट केलाय. तर वातावरण बघा एक नंबर झालंय आणि सातारामध्ये यात्रा चालू आहेत आणि यात्रेमध्ये देखील भरपूर एन्जॉय असणार आहे. तर तुम्हाला तर जाऊन दाखवतो आम्ही काय काय एन्जॉय केलाय. तर भेटू तुम्हाला आता आंबवड्यात. तर फायनली आम्ही पोचलो आंबवड्यात आणि कुस्त्या चालू झाल्या होत्या. तर त्यामुळे सर्वात पहिली धाव टाकली कुस्त्यांच्या मैदानात, कारण कुस्त्या भरपूर रोमांचक होत्या तिथे. आणि ही बघा कुस्ती जवळपास 10 मिनिटं निकाल लागत नव्हता, पण एका डावात पहिलवानाने चितपट केलं आणि चितपट केल्यानंतर पहिलवान जल्लोष बघा कुस्त्या उड्या मारत होता. तुम्ही वरडू नका, तिकडे येणार कुस्ती कोचानं हात वरती केला स्वतःचाच. आणि ही होती आजच्या सामन्यातील नंबर 1 कुस्ती. याचे बक्षीस होते रोख 75,000 रुपये आणि ही कुस्ती होती पहिलवान हनुमंत पुरी आणि पहिलवान प्रदीप ठाकूर यांच्यामध्ये. आणि ह्यामध्ये कोण जिंकलं ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो गाईज. शेवटी कुस्ती झाल्यानंतर आम्ही गेलो जानाई देवीचे दर्शन घ्यायला, कारण कालच छबिना झाला होता, काल काही यायला वेळ भेटला नाही. तर त्यामुळे आज जानाई मातेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गेलो मामांच्या घरी जेवायला, कारण बेत आज होता मामांच्या घरी जेवणाचा. जसं मटणाचं ताट पुढं आलं तसं टीमनं काय सुट्टी दिली नाही, नुसता ताव मारायला चालू केला, कारण टीम मध्ये सर्वांनाच भूक लागली होती, मला देखील भूक लागली होती. आता मटणाचं ताट आलेला आहे आणि आता जास्त काय पुढे व्हिडिओ करणार नाही. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. पुन्हा भेटू तुम्हाला नवीन काही गोष्टी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.